आज मी तुम्हाला रवा बेसनाच्या वड्या करून दाखवणार आहे. अगदी झटपट बनतात या. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे आता आपण पाहूया. बेसन 1.5 कप घेऊया. बारीक रवा 0 नंबरचा तो पाव कप घेतलेला आहे, म्हणजे 1/4 कप घेऊया. देशी तूप अर्धा कप घेतलेला आहे. पिठी साखर अर्धा कप घेतलेली आहे. आपल्या आवडीनुसार आपण बेदाणे आणि आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊया. 1 चमचाभर वेलची पावडर घेऊया. आता सगळ्यात आधी आपण ज्या भांड्यात आपल्याला वडीचं मिश्रण घालायचं आहे त्याला तुपाने ग्रीस करून घेऊया. आणि जर आपल्याकडे असेल तर बटर पेपर लावूया, म्हणजे वड्या अगदी अलगद निघतात. आता गॅसवर कढई ठेवूया आणि गॅसची फ्लेम लोवर ठेवूया. वडी बनवण्यासाठी आपण एकूण अर्धी वाटी तुपाचा वापर करणार आहोत. तर त्यातलं 1 चमचा तूप आपण कढईमध्ये घालूया आणि पाव वाटी बारीक रवा खमंग वास येईपर्यंत 3 ते 4 मिनिट भाजून घेऊया. आता रवा छान भाजलेला आहे, तर रवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता कढईत आणखी 2 चमचे तूप घालू आणि तूप तापलं की मंद आचेवर 1.5 वाटी बेसन तूप सुटेपर्यंत खमंग भाजून घेऊया. बेसन भाजून घेत असताना उरलेलं वाटीतलं तूप थोडं थोडं 1 चमचा करून पूर्ण बेसनमध्ये घालूया. बेसनला आता छान चकाकी आली आहे. बेसन तूप सोडायला लागलेलं आहे. आता आपण बेसनमध्ये भाजलेला रवा घालूया आणि सगळं व्यवस्थित एकत्र करू. आणि आता यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घालूया. पिठी साखर हळूहळू वितळते. जर बेसन भाजून जर करपायला लागला असेल तर आपण गॅस बंद केला तरी चालेल, कारण बेसनचं मिश्रण हे खूप जास्त गरम असतं आणि गॅसच्या हीटने ते करपू शकतं. आता यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया. तुम्ही बघत असाल आता मिश्रणाचा छान घट्ट गोळा झालेला आहे. यामध्ये आपण वेलची पूड घालूया. रवा आणि बेसनचं मिश्रण खूप गरमागरम आहे. आता हे आपण ग्रीस केलेल्या भांड्यात घालूया. सगळ्या बाजूनी समान करण्यासाठी मी वाटीने इथं प्रेस करून घेत आहे. साईडच्या कडा व्यवस्थित दाबून घेऊया आणि आता आपण यावर आवडीप्रमाणे बेदाणे ड्रायफ्रूट्स घालूया. आणि आता हे रवा बेसनचं मिश्रण नॉर्मल टेम्परेचरला थंड करून घेऊया. थंड झालं की आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराच्या आपण वड्या कट करून घेऊया. हे पहा, खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट चविष्ट अशा रवा आणि बेसनाच्या वड्या तयार आहेत. अशा करून पहा आणि खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील.